माझं नाव शिवानी दिलीप ठोंबरे, शाळेचे नाव श्री किशनरावजी चव्हाण माध्यमिक विद्यालय भुजबळ। आज मी एक प्रयोग घेऊन आलेले आहे। त्या प्रयोगाचे नाव आहे जलशुद्धीकरणाची साधी पद्धत। या आजकाल ग्रामीण भागामध्ये लोकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते, त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होत आहेत। त्यामध्ये टायफॉइड, कॉलरा, हगवण यांसारखे आजार होत आहेत। त्यासाठी मी नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्ध करण्याची पद्धत अवलंबलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक बॉटल, कापूस, माती, कोळसा, थोडीशी जाड वाळू आणि दगड, आणि एक साईडला गढूळ पाणी घेतलेले आहे। हे गढूळ पाणी मी यामध्ये टाकणार आहे आणि यातून खाली आता शुद्ध यामध्ये पहिला थर आहे तो म्हणजे कापसाचा, दुसरा थर आहे मातीचा, तिसरा कोळशाचा थर आहे आणि चौथा वाळूचा थर आहे आणि पाचवा दगडांचा थर आहे। यामधून मी हे गढूळ पाणी टाकून त्याचं रूपांतर शुद्ध पाण्यामध्ये होताना दिसत आहे आपल्याला। पाण्याचे पूर्णपणे शुद्धीकरण होत आहे। हे गढूळ पाणी आणि हे शुद्ध पाणी, या गढूळ पाण्यापासून शुद्ध पाणी बनलेलं आहे। वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारे शुद्धीकरण हे या प्रयोगामध्ये दाखवलेले आहे। सर्वप्रथम दगडामध्ये जे गढूळ पाण्यामध्ये जे काही मोठाला कचरा आहे तो या दगडामध्ये अडकून बसतो। दुसरा थर आहे वाळूचा, वाळूच्या थरामध्ये त्याच्याहून थोडासा बारीक कचरा अडकून बसतो। तिसरा थर आहे कोळशाचा, कोळशामध्ये या गढूळ पाण्यातील जे काही रासायनिक घटक आणि विषारी द्रव आहेत ते अडकून बसतात। आणि कापसामध्ये माती आणि गाळ अडकून बसून शेवटी पाण्याचे शुद्धीकरण होत आहे। आणि आता शेवटी पाहू शकता तुम्ही की पाणी शुद्ध झालेले आहे। अशा प्रकारे आपल्याला शेवटी पाणी शुद्ध झाल्याचे दिसत आहे। ग्रामीण भागामध्ये सर्वच लोकांच्या घरी फिल्टर उपलब्ध नसल्यामुळे अशा नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून पाणी शुद्ध केले जाऊ शकते। धन्यवाद।